लोमरू गावात प्रसिद्ध होता त्याच्या तुपामुळे. त्याच्या तुपाचा सुवास लांबवर पसरायचा आणि गावकरी त्याच्या तुपाचं कौतुक करत असायचे. त्याचा धंदा चांगला चालला होता, पण यामागे गुपित होतं ज्याबद्दल कोणालाही कल्पना नव्हती. शेरू जो नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहायचा, लोमरूच्या व्यवसायावर संशय घेत होता. एक दिवस शेरूने ठरवलं की लोमरूच्या तुपामागचं सत्य उघड करायचं. तो चोरून लोमरूच्या घरात जातो. तिथे त्याला एक मोठा ड्रम दिसतो ज्यामध्ये केमिकल मिसळून तूप बनवलं जात होतं. हे पाहून शेरूला धक्का बसतो. शेरू लोमरू समोर जातो आणि म्हणतो, लोमरू हे काय चाललंय? तुझ्या तुपात भेसळ आहे. मी सगळ्यांना हे सांगणार. लोमरू संतापतो पण शांतपणे उत्तर देतो, तुला खरं माहित नाही शेरू, मला हे करायला भाग पडलं जातंय. हे ऐकून शेरू चकित होतो. लोमरू सांगतो की एका मोठ्या टोळीने त्याला धमक्या दिल्या आहेत. त्याला असं केलं नाही तर त्याच्या कुटुंबाला ठार मारण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेरूला या प्रकरणामागे मोठा कट असल्याचं लक्षात येतं. तो लोमरूला वाचवायचा ठरवतो आणि त्या टोळीचा शोध घेऊ लागतो. या दरम्यान लोमरूच्या घरात भांडण होतं आणि चुकून लोमरू गॅलरीतून खाली पडतो. लोक समजतात की शेरूने त्याला ढकललं. शेरूला अटक होते, पण जेलमध्ये असतानाही शेरू तपास सुरू ठेवतो. त्याला समजतं की त्या टोळीचा मुख्य आरोपी एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे. स्टोरीच्या सेकंड पार्टसाठी लाईक करा.